नमस्कार. तर आजचा व्हिडिओ खूपच खास आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे पुढे कळेलच, पण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण आज मी आली आहे माझ्या माहेरी म्हणजे मम्मीकडे. आणि त्यात अधिक मास तर मग काय छानच छान. अधिक मास स्पेशल जेवण म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती पुरणपोळी. गावातील सकाळ म्हणजे खरंच वेगळी शांतता. मम्मी आधी स्वयंपाकात बिझी होती. सकाळी लवकर उठून जेवण बनवायला सुरुवात केली होती. कारण आजचं जेवण स्पेशल आहे. पुरणपोळी, चणा डाळ, गूळ, वेलची यांचा सुगंध घरभर पसरलाय. आईच्या हातची पुरणपोळी म्हणजे मस्तच. आणि आज अधिक मास असल्यामुळे अजूनच स्पेशल फिलिंग. मम्मी म्हणते अधिक मासात गोड जेवण केलं की घरात आनंद वाढतो. पहा ही पुरणपोळी कशी मऊसूत लाटली आहे, किती सुंदर दिसत आहे ना तव्यावर. भाजताना गोल्डन कलर येतोय. ही जी पुरणपोळी भाजतानाची फिलिंग आहे ना, ती काय कॅमेरामधून तर काय येणार नाही, पण इमॅजिन नक्कीच करा. पुरणपोळी ही खास सणासुदीला बनवली जाते. आयुष्याच्या धावपळीतून आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणजे माहेरचं सुख. आणि आज त्या सुखाचा एक स्पेशल दिवस म्हणजे अधिक मास. ती गरम तव्यावरची पोळी हळूच फुगते. जसं आईचं प्रेम तसंच सॉफ्ट आणि गोड. आज जेवणामध्ये पुरणपोळीसोबत आंबारस पण होता. एकीकडे पुरणपोळी आणि दुसरीकडे आंब्यांचा गोड वास. आजचा जेवणाचा मेनू म्हणाल तर पुरणपोळी, आंबरस आणि सारभात. मम्मीच्या हातची चव म्हणजे विचारू नका एवढी छान. पुरणपोळी, थंडगार आंबरस आणि गरम सारभात असा आहे आजचा मेन्यू. आणि अधिक मास कार्यक्रम आहे तर त्यासाठी थोडीफार सजावट, फुलांची रांगोळी तर आलीच. अधिक मास हा शांत आणि भक्तीचा महिना मानला जातो, म्हणून सजावटही सिंपल अशी केली होती. ही सगळी सजावट, रांगोळी हे बघून तर फेस्टिवल फील येत होता. अधिक मासासाठी साधी पण मनाला आनंद देणारी सजावट. झेंडूची फुलं, रांगोळी, दिवे, घरात एकदम छान वाटतंय. हे सगळं पाहून खूपच भारी वाटत होतं. अंगणात सुंदर रांगोळीही काढली होती. आता आमचं धोंडे जेवण झालं आणि मग आम्ही सगळ्यात महत्त्वाचे आईची ओटी तीही भरून घेतली. हा फक्त रिच्युअल नाही तर आईबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर सण आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी जेवून घेतले आणि मग काय सगळ्यांचंच नेहमीप्रमाणे ठरलेलं छान छान फोटोज, व्हिडिओज काढले. अशा आठवणी खूप छान असतात, जिथे परंपरा आणि भावना दोन्ही एकत्र येतात. अधिक मास, पूजा, आईची ओटी, धोंडे जेवण, फायनली सगळं असं ठरल्याप्रमाणे कार्यक्रम छान पार पडला. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.